नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,000 रुपये प्रति महिना आहे याप्रमाणे दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे विभागीय निवड समिती विभागीय आयुक्त कार्यालय सिव्हिल लाईन नागपूर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी विधी अधिकारी या एका पदासाठी या ठिकाणी वॅकन्सी जे आहेत निघालेल्या आहेत। तर या पदासाठी तुम्हाला एकंदरीत मानधन जे आहे 30,000 रुपये इतके दिले जाईल। त्याचबरोबर दूरध्वनी व प्रवास खर्च म्हणून 5,000 रुपये इतके तुम्हाला ठोक रक्कम जी आहे दिली जाणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शैक्षणिककर्ता जे आहेत तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदेविषयक पदवी या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर सनदधारक तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा 7 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी महसूल विषयक, सेवा विषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्यास्थिती सध्या विभागीय चौकशी इत्यादीबाबत ज्ञानसंपन्न असेल, ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही कार्यक्षमतेने पार पडू शकेल असे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकता। मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुम्हाला या ठिकाणी विभागीय आयुक्त स्तरावरील सर्व न्यायालयीन प्रकरणं परिच्छेद देणे आहे, अहवाल तयार करणे, शपथपत्र तयार करणे, तसेच इतर न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करून शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्याची शासकीय वकिलांना सहाय्य करणे इत्यादी कामे तुम्हाला या ठिकाणी करायची आहेत। त्याचबरोबर कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबींबाबत, न्यायालयीन प्रकरणेबाबत सल्ला आपल्याला या ठिकाणी देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे या संदर्भातील कामे आपल्याला या ठिकाणी करायची आहेत। अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी 22 जानेवारी 2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सबमिट करू शकता। ऑफलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे आहेत। 11 महिन्याच्या कालावधीसाठी तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे। एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। अर्ज सादर करण्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। विभागीय आयुक्त कार्यालय, जुने सचिवालय, सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत सबमिट करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।